मॉर्निंग गाईज. आता चला डेली रुटीनला लावूया आपल्या. आता जरा ब्रश वगैरे करते आणि नंतर गरम पाणी. ओके, बरोबर राहते. सकाळी उठून पहिलं काम, ब्रश झाल्यानंतर गरम पाणी पिते. गरम म्हणजे जास्त पण गरम नाही, आपल्याला पिता येईल तेवढंच कोमट असं प्यायचं. जास्त पण गरम नाही. काय रात्री काय पाऊस पडत होता, आपले कंटिन्यू होता पाऊस इकडे मुंबईला. तर दो सकाळी पण होता. ऍक्च्युली बघायला गेलं तर सकाळी पण भरपूर पाऊस होता. आंघोळीला पाणी ठेवलं आता. पाणी गरम झालं. त्याच्यात मध, एक चमचा मध, आंघोळीसाठी पाणी ठेवते आणि मग आता गरम पाणी प्यायला बसते. म्हणजे थोडी पाणी आल्यानंतर प्लॅनिंग करायचं आहे दिवाळीला गावाला जाण्यासाठी. मग
जमलं तर जाणार, नाही तर दिवाळी झाल्यावर जाणार, जसं जमेल तसं. एक्झॅक्टली सांगता येत नाही आता, दिवाळीलाच जमेल की दिवाळीच्या नंतर जमेल ते बघू. आता कसं जमतंय तसं जायचं. ते त्याच्यात पण हे कोविडमुळे अजून काही प्रॉब्लेम्स आहेत का काय ते सगळं बघायला पाहिजे. तर ट्रेन ॲक्च्युली कसं आहे, लहान मुलगी आरोही लहान आहे ना, त्यामुळे भीती वाटते जास्त करून. मग ते सगळं सिच्युएशन बघून आम्ही निर्णय घेणार की कोरोनाचं तसं गावाला आता कमी झालं आहे म्हणता येत, पण यावर्षी तर आपल्या म्हणजे शहरी भागांपेक्षा कोविड गावखेड्यांमध्ये जास्त पसरलेला. शहरामध्ये पण होतं प्रमाण तसं, पण कम्पॅरेटिव्हली इकडच्यापेक्षा तिकडे जास्त होतं प्रमाण. म्हणून मग आता तेच विचार करतोय आम्ही कसं हँडल करायचं. म्हणजे जर काय आता म्हणतात तिसरी लाटेचं, तर सपोज झालं काही तसं तर मग कॅन्सल होईल, मग मे बी पुढे जायचं. नाही झालं तर कसली घाबरली मी. हवा आली इकडून आणि दरवाजा उघडला आणि मी घाबरली. वाव शिट, कोणाला असं बसकन आतमध्ये. बापरे, दरवाजामधून हवा आली, त्याच्याने दरवाजा उघडला आणि असं एकदम हे झाली मी. बघूया मग काय ठरते ते. कसली डचकली यार, म्हणजे एकदम डचकूनच गेली. मला जायला आलं. त्या दरवाजाचं एकदम असं पिक्चरमध्ये कसं उघडतात दरवाजा करून, तसा उघडला दरवाजा. आणि काय अरे यार, पाऊस थांबायचा नावच घेत नाही. आता जरा वेळ थांबला आणि आता परत सुरू झालाय. दो परत सुरू झाला. काय करायचं, अगदी पडू दे बिचारा. त्याचं पडलाय भरपूर, पण आज कालपासून त्याला काय रस लागली. पडतोच आहे. आता जरा वेळ एक दीड तास उघडला चांगला आणि आता परत सुरू झालाय. दाखवते वरती जाऊन, वरच्या रूम मध्ये आमच्या जाऊन तुम्हाला पाऊस कसा पडतोय. आता पडताना असं कोसळून पडतो ना, तर मग काय खरंच नाही. दो आपला पडतच राहतो. हा बघा कसला पडतोय पाऊस, परत सुरू झालाय. साईबाबाचं मंदिर आहे, आमच्या घराच्या जवळच आहे. नक्कीच माझ्या गॅलरीतूनच दिसतं ते मंदिर. अरे बापरे, अजूनच जोरात आला. कसला तुफान पडतोय की नाही. मग आज रात्रभर असंच हवा पाऊस एवढा बापरे एवढा पडत होता ना, विचारायला नसतोय मी. आमच्या इथे बाजूच्या काकीच ना, त्यांनी त्यांच्या गॅलरीमध्ये बघा ना किती प्रकारची झाडं लावली. दाखवते तुम्हाला, सगळ्या प्रकारची आहे. सगळ्या प्रकारची झाडं लावली. जास्वंद म्हणू नका, सदाफूल म्हणून, केळाचं पण केवढं मोठं झाड हे लावलेलं. नारळाचं, सॉरी केळाचं म्हणते, सॉरी नारळाचं. केळ कुठून येणार आहे. हे बघा सगळ्या प्रकारची झाडं लावलीत. मोगऱ्याचं आहे, तुळस किती छान आले ना. जास्वंदीची कळी पण मस्त आली. एवढं कुंड लावलेत.
तिकडे नारळाचं उभं करून ठेवले त्यांच्या गॅलरीत. त्या काकींना ना सगळ्या प्रकारची झाडं लावायची हौस आहे, भरपूर हौस आहे. सगळ्या प्रकारची झाडं लावतात. तुळस पण हे झालेली त्यांची, पण आता परत आली, किती छान आली तुळस. खूप पण पडायला लागला बघा, खूप पाऊस पडतो यार. आता आरोग्याला शाळेत पाठवून की नको प्रश्न जे शाळेच्या टायमिंगमध्ये पाऊस नसेल ना तर पाठवून तिला, असलं तर नाही पाठवलं. कारण काल येतानाच एवढा पाऊस होता की तिला आणताना म्हणजे तिला रेनकोट घातला होता, पण ती छत्री घेतली मी भिजली, पण ती पूर्ण रेनकोट नाही. तिला मजा वाटते पावसामध्ये चालायला, पाण्यात खेळत होती. नंतर सर्दीच चालू झाली, तिला परत शिंकायलाच लागली. चला आता पाणी ठेवलंय तापायला, पाणी हे करते, मग ते तापलं का म्हणजे मग आंघोळ करते आणि मग तुम्हाला भेटते. गाईज झाली आंघोळ वगैरे, देवपूजा झाली आहे. आता नाश्ता पण झाला आहे. आरोयांनी मी मॅगी खाल्ली. आता जेवणाला बघूया काय बनवायचं, अजून काय डिसाईड केलं नाही. पण तो पण मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची. मी तुम्हाला म्हटलं ना मिस्टर माझे असं बाहेरगावी जात असतात. आता ॲक्च्युली हे कोविडमुळे मागच्या वर्षीपासून बंद आहे बाहेर, म्हणजे आउट ऑफ इंडिया. तर जायचं बंद आहे, त्याच्यामुळे गेले नाही. पण त्याच्या आधी जे वर्षभरात ते गेले होते ना, ते बहुतेक शहरांमध्ये गेले होते. तुर्की, साऊथ आफ्रिका, चायना, जपान असे बहुतेक ठिकाणी गेले. तर तिथले ना त्यांनी जे जसं आपल्याकडे 1 रुपयाचा डॉलर असतो, 5ची नोट असते, 10ची नोट असते, तसे तिथले काही हे असते, सेंट म्हणा किंवा डॉलर म्हणा, असं ते आम्ही ना जपून ठेवलं एक. तर ते तुम्हाला दाखवते मी. ठीक आहे, ते बघा तुम्ही, मस्त आहेत त्यांचे पण कॉईन तिकडच्या शहरांचे. तर मी दाखवते तुम्हाला. हे बघा, एवढा सगळा खजाना काढलाय मी. खजाना म्हणते आता, ॲक्च्युली हे तर आपल्याला इकडे तर काही यूज नाही आहे, म्हणून आम्ही ते सांभाळून ठेवलंय. तर हे जे हे बघा, हे 10, आता तिकडे हे तुर्कीचे 10 रुपये म्हणता येतात, ते तुर्की. हे पण तुर्कीचं आहे. हे 5 रुपीज पण. परत हे पण, हे कॉईन, हे पण 5 क्रूज लिहिलंय याच्यावरती, दोन्ही पण. हे सगळं तुर्कीचं आहे. प्लस हे कुठल्या देशाचं आहे डॉलर बघूया आपण जरा. हा आहे $5. कुठले, हाँगकाँगचा आहे हा. हे पण हाँगकाँगचंच आहे आय थिंक, तसंच आहे सेम. हा पण हाँगकाँगचंच आहे. हे कुठल्या देशाचं आहे ते लिहिलेलं नसतं ना, त्यामुळे कळत नाही लवकर. हे युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे UAEचं, दुबईचं आहे. परत हे आय थिंक जापान किंवा चायनाचं असणार, कारण त्याच्यावर लँग्वेज तशीच आहे. त्याच्यात त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिलेलं नाही. त्याच्यानंतर हे कुठलं आहे, हे तुर्कीचंच आहे. प्लस हे 20, हे 20 सेंट म्हणतात ना ते लोक, सेंट. हे पण आफ्रिकेचं आहे. हे आफ्रिकेचं आहे. हे साऊथ आफ्रिकेला गेले होते ना, त्याचं आहे ते, तिथले हे 20. परत हे आहे, हे पण आय थिंक दुबईचंच आहे, UAE. हे 2 रँड लिहिले, 2 रँड. म्हणजे हे कुठलं आहे, हे पण साऊथ आफ्रिकेचंच आहे. हे UAEचं आहे. हेच कळत नाहीये कुठल्या देशाचं, याच्यावर लिहिलेलं पण समजत नाही. झूम होतंय का बघू दे. होते नाही, झूम नाही होते.
हे एवढे हे जे आहेत ना हे एवढे समजत नाही. याचा शोध लावायला पाहिजे कुठल्या देशाचे ते. आणि हे पण आय थिंक हे पण नाही समजत कुठल्या देशाचे. हे बघा याच्यावर पण लिहिलेलं नाही. हे पण सेम तसंच आहे. काही देशांच्या याच्यावर लिहिलेलं आहे, म्हणजे काहींचं त्यांच्या राष्ट्रभाषेनुसार लिहिलेलं आहे आणि काहींनी लिहिलं आहे इंग्लिशमध्ये पण. हे काय जसं इथे कसं लिहिलं आहे UAE, त्याच्यामुळे कळलं. हे परत यात हाँगकाँग लिहिलं आहे त्यामुळे लगेच कळलं. इथे हे कुठलं आहे नाही हे हाँगकाँग. हे बघा असं लिहिलं आहे हाँगकाँग, ते पण कळलं लगेच की हाँगकाँगचं आहे म्हणून ना. ते असा आमचा खजाना. पण हा खजाना आपल्याला इंडियात काय उपयोगाचा नाही आहे. तू बाहेर देशात. पण ते आता कसं तिकडे पैसे यूज केल्यानंतर काही नाणी आपल्याकडे राहतात डॉलर्स वगैरे, त्याच्यामुळे ते ठेवावे लागतात. ते इकडे ते काही यूज नाही होत ना, म्हणून ते आम्ही सांभाळून ठेवलं आहे की बाबा कसे असतात तिकडचे. ही 10ची नोट बघा. 10ची नोट नाही म्हणता येणार ही. लिरासी, तुर्क लिरासी. पाचचं पण तसं. आपल्याकडे ह्याला 10 रुपये 5 रुपये असं म्हणतात. त्यांचं काय वेगळं असणार. तर मिस्टर पण घरी नाही येत, नाही तर त्यांना विचारलं असतं मी एक्झॅक्टली काय आहे ते. म्हणजे ते आले ना का परत एकदा मी दाखवेन तुम्हाला हे सगळे डिटेल करून. आतापुरती बघा. मस्त वाटलं ना दुसऱ्या देशातले आपले कॉईन्स आणि हे बघून, डॉलर वगैरे बघून किती वेगळं वाटतं ना की इतर देशांमध्ये. आता ते कधीचे मी सामावून ठेवले, जवळजवळ 1.5 वर्ष झालं. म्हणजे 2019 मध्ये ते गेले होते या सगळ्या शहरांमध्ये. त्यांचं 2020 पासून कोविड चालू झालं. 2020 पूर्णपणे गेलेच नाहीत ते. परत मग आता 21 मध्ये पण आता बाहेर जाते, पण आउट ऑफ इंडिया तरी एवढ्यामध्ये गेलेले नाही आहेत. हे जवळजवळ आता 7-8 महिने झाले ना 2021चे. पण तर ते आउट ऑफ इंडिया अजून गेले नाही. पण आता गेले तर मग त्यांना परत ते काही कॉईन्स अजून आम्ही जमा करून ठेवू, तसे मी तुम्हाला दाखवत जाईल. आरोहीचं बघा काय चाललं. तिला आणि ते कॉईन खेळायला पाहिजेत. आता ते खेळायला कसं देणार मी. ती हट्ट करून बसली आहे. तरी तिला मी सांगितलं आता थोडा वेळ खेळ, आणि खेळायचं नाही पण ते पैसेच आहेत शेवटी, दुसऱ्या देशात झाले. पण तिला बघूया, तरी मी तशी कशी तरी समजूत काढते मी तिची की खेळायचं नसतं म्हणून. तरी मी खेळायला देणार नाही तिला. त्याचा गपचूप मला लपून ठेवावे लागतील कुठेतरी. तिला म्हटलं ती पप्पांची पिगी बँक आहे, तू तुझी पिगी बँक घे. तर तिला तिची पिगी बँक नको झाली, पप्पांची पाहिजे. कारण पप्पांच्या पिगी बँकमध्ये डॉलर आहेत ना, है ना. पप्पांची पाहिजे चिमणी. ठीक आहे, भेटूया नंतर. आता जेवणाची वगैरे तयारी करते, काय बनवायचं बघते आणि मग भेटूया आपण. ओके. सो गाईज आजची कामं झाली आहेत सगळी. मी बाहेर जाऊन शूट याच्यासाठी करत नाही, कारण ना बाहेरच्या ह्याचा आवाज भरपूर येतो गाड्यांचा, त्यामुळे दुसरा कुठलाच आवाज ऐकायला येत नाही, म्हणून मी त्याचा शूट करत नाही बाहेर. तर आता मी आरोहीला घेऊन आली आहे, लंच वगैरे झालं आहे आमचं. तर आजची कविता आहे स्वप्न. ऐका नीट.
कसं सांगू, प्रेम आपलं किती घट्ट होतं. त्या प्रेमाची आपण स्वप्न पाहत होतो. ती स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण धडपडत होतो. स्वप्न पाहावीत की नाही हा कधी कधी प्रश्न पडतो. होतील का रे स्वप्न पूर्ण हा एक ध्यासच मनात लागतो. भीती वाटते स्वप्न बघायची, जाग आली की तू नाहीसा होतोस. माझ्या स्वप्नात येतोस आणि जातोस, प्रेमाची अलगद चाहूलही देतोस. का रे असा छळतोस, स्वप्नात नाही तर आयुष्यात तू कधी येतोयस. तर ही पण एक कविताच होती. तर कशी वाटली सांगा तुम्हाला. आणि नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच मला सांगा कमेंट करून. तर मी असेच कविता तुमच्यावर शेअर करत राहीन. काल पण एक आपण कालच्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये पण एक कविता मी शेअर केली होती, आजची 1 सेकंडवाली. असेच लिहित असते अधूनमधून मी कविता. तर त्या प्रकारे सांगा मला कशी वाटली कविता ते. तर ओके, सगळ्यांनी असेच मजेत राहा, आनंदी राहा आणि हसत राहा. बाय.